अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। मिंचे इथल्या महावीर भगवान परीट यांनी आपल्या व्यंकटेश्वरा स्टील नावाच्या दुकानांमध्ये जिंदाल सबरंग नावाचे जिंदाल कंपनीचे नाव वापरून बनावट पत्रे तयार केल्याप्रकरणी 24,000 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन महावीर परीट यांच्यावर पेठ वडगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हातकणंगले तालुक्यातील मूळचे सावर्डे गावचे पण सध्या मिंचे इथं वास्तव्यास असलेल्या महावीर भगवान परीट यांचं मिंचे गावच्या हद्दीमध्ये मिंचे पेठ वडगाव रोडवर व्यंकटेश्वरा स्टील नावाचे लोखंडी पत्रा तयार करणे आणि विक्रीचे दुकान आहे। महावीर परीट यांनी जिंदाल कंपनीचे जिंदाल सबरंग हे नाव बेकायदेशीररित्या वापरून बनावट पत्रे तयार करत असल्याची माहिती जिंदाल कंपनीचे मयुरेश राजेश धुमाळ यांना मिळाली होती। याबाबतची तपासणी आणि कारवाईचे कंपनीचे अधिकारपत्र पेठ वडगाव पोलिसांना देऊन पंचासह पेठ वडगाव पोलिसांनी व्यंकटेश्वरा स्टील या दुकानामध्ये तपासणी केली असता जिंदाल सबरंगचे नाव वापरून बनावट पत्रे तयार करत असल्याचे सिद्ध झाले। यावेळी पोलिसांनी 12,000 रुपये किमतीचे 10 पत्रे आणि 12,000 रुपये किमतीचे जिंदाल कंपनीच्या नावाचे प्लास्टिक रोल असा सुमारे 24,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून महावीर परीट यांच्यावर कॉपीराईट ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।